लहानपणीचं गाव, चूल, मातीचा वास आणि साधं आयुष्य हे सगळं आता फक्त आठवणीतच उरलंय असं वाटतं ना. पण तुम्हाला माहिती आहे का, पुण्यात असं एक ठिकाण आहे जिथे गावचं हे जीवन पुन्हा अनुभवता येईल. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आठवणीतलं ते गाव. तर आज मी आली आहे पाषाण येथील ग्राम संस्कृती उद्यानमध्ये, जिथे आपल्याला बालपणीतील गावच्या आठवणी परत अनुभवायला मिळतील. हे उद्यान पाषाण येथील सोमेश्वरवाडी येथे असून सोमेश्वर मंदिराच्या अगदीच बाजूला आहे. या उद्यानाची वेळ सकाळी 10 ते रात्री 8:30 पर्यंत आहे. उद्यानात प्रवेश करण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे आणि छोट्या मुलांसाठी 30 रुपये तिकीट आहे. हे आहे उद्यानाचे भव्य प्रवेशद्वार. इथे आपले शिवाजीराजे मावळ्यांसह दिसतात आणि बाजूला 2 मोठे हत्ती या जागेची भव्यता वाढवतात. या सुंदर व भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की समोरच ही भिंत दिसते. या भिंतीवर गावचं आयुष्य अगदी जिवंत रेखाटलं आहे. वटपौर्णिमा साजरा करणाऱ्या महिला वडाभोवती फेऱ्या मारताना दिसतात, तर दुसऱ्या बाजूला एक परिवार गुढीपाडवा साजरा करताना दिसतो. आणि इथून सुरू होते गावची सुरुवात. आणि गावात एंट्री करताच आपल्याला दिसतो हा नंदी बैलवाला. जसे पूर्वी हा नंदी बैलवाला आपल्या बैलाला सजून गावात आणत असे आणि गावातील लोक त्या बैलाला प्रश्न विचारित, त्यावर तो नंदी बैल मान हलवून उत्तर देत असे. हे सगळं बघताना एक वेगळीच मज्जा तेव्हा असायची. त्यानंतर या गावात आपल्याला दिसतो हा गावचा वैद्य. गावचा वैद्य म्हणजे त्या काळचा डॉक्टर. आणि इथे हा वैद्य आपल्या रुग्णाची तपासणी करताना दाखवला आहे. आणि हा देखावा अगदी जिवंत असल्यासारखा वाटतो. पुढे आपल्याला दिसतो नागपंचमीचा हा सुंदर देखावा. नागपंचमी हा आपला एक पारंपरिक मराठी सण आहे. इथे काही महिला नागाची पूजा करताना दिसतात. गावात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाची एक वेगळीच सुंदरता इथे जाणवते. त्यानंतर इथे एक कुटुंब ब्राह्मणाकडून पूजाविधी करताना दाखवला आहे. पूर्वीपासूनच शुभ मुहूर्त काढणे, भविष्य पाहणे, पत्रिका जुळवणे या परंपरा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग राहिल्या आहेत. म्हणूनच ज्योतिषी हा गावच्या कारभारातील एक पारंपरिक आणि महत्त्वाचा घटक मानला जायचा. इथे एक जोडपे ज्योतिषीकडे आलेले दाखवले आहे आणि हा सगळा देखावा अगदी जिवंत असल्यासारखा वाटतो. पूर्वी वाण्याचे दुकान गावचा एक अविभाज्य घटक होता. त्यावेळी लोकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ते वाण्याच्या दुकानातूनच घ्यायचे. इथे एक मुलगा व त्याची आई वस्तू खरेदी करत आहेत, तर दुकानासमोर वासुदेव उभा असलेला दाखवला आहे. हातात चिपळ्या घेत संतांचे अभंग गात गावोगावी फिरणारा हा वासुदेव आता केवळ आठवणीतच उरला आहे. पुढे दिसतो तो गावचा सावकार, जो त्या काळात गावातील लोकांना पैसे उधार देत असे आणि लोक आपल्या अडचणीच्या वेळी त्याच्याकडे मदतीसाठी जात असत. गावकट्टा ही गावातील एक महत्त्वाची जागा होती. इथे गावातील लहान मोठी माणसं, मुले सगळे एकत्र जमत असत. इथे गावकट्ट्याचा असा जिवंत देखावा उभारण्यात आला आहे. काही जण निवांत गप्पा मारताना दिसतात, तर काही जण आराम करत बसले आहे. हे सगळं पाहताना खरोखर गावात आल्याचा अनुभव होतो. गावातून जाणाऱ्या पालखीचा हा देखावा इतका जिवंत उभा केला आहे की जणू आपण खरंच त्या भक्तिमय वातावरणात उभे आहोत असे वाटते. टाळ मृदंगाच्या नादात भगव्या पताका फडकत वारकरी भक्तिभावाने पुढे चाललेले दिसतात. पूर्वी गावात मशीन नसायचे, त्यामुळे शेंगदाणा, तीळ, करडई यापासून तेल काढण्यासाठी तेलाचा घाणा वापरायचे आणि हे तेल काढण्यासाठी बैलाचा उपयोग केला जात असे. याशिवाय पूर्वी कापसापासून घरीच सूत बनवले जायचे आणि या सुतापासून पुढे कपडे तयार केली जायची. गावातील घरातील रोजच्या जीवनातील हे बघा एक सुंदर दृश्य इथे दाखवण्यात आले आहे. गावातील शिंपी म्हणजे त्या काळचा फॅशन डिझायनर. पूर्वी रेडीमेड कापडांचा जमाना नव्हता,
त्यामुळे गावातील लोक शिंप्याकडूनच कपडे तयार करून घेत असत. त्या काळात शिंपीचं दुकान म्हणजे गप्पांचं ठिकाणही असायचं. नवीन कपडे, गावातील बातम्या आणि सोबत चालणारं काम म्हणूनच शिंपी गावच्या संस्कृतीचा एक भाग होता. पूर्वी गावातील भांडणे पारावर सोडवली जायची. पार म्हणजे गावातील एक जागा जिथे मोठी माणसे, पंचमंडळी चर्चा करून भांडणे सोडवायची. इथे देखील दोन परिवारात वाद झाली असावी आणि हा वाद सोडवण्यासाठी ही सर्व मंडळी पारावर एकत्र जमलेली दाखवली आहे. गावातील कासार म्हणजे बांगड्या विकणारी व्यक्ती. गावातील बायका कासाराकडे जाऊन बांगड्या खरेदी करायच्या. हेच दृश्य इथे दाखवले आहे. गावात साध्या पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या लग्नाचा देखावा इथे दाखवण्यात आला आहे. पूर्वी गावात शाळेसाठी वेगळी इमारत नसायची. त्यामुळे शाळा एका मोठ्या झाडाखाली भरत असे. त्यावेळी शिक्षक सुद्धा फळा आणि साध्या पाटीवर शिकवायचे. साध्या परिस्थितीतही ज्ञानाची ओढ आणि शिकण्याची जिद्द किती मोठी होती हे या देखाव्यातून सुंदरपणे दाखवले आहे. इथे गावातील काही महिला पूजेसाठी मंदिरात जाताना दिसत आहेत. गावात कीर्तनाला फार महत्त्व असायचे. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना चांगल्या गोष्टी शिकवल्या जायच्या. जीवनातील सत्य, नैतिक मूल्य आणि भक्तीचा मार्ग कीर्तनाद्वारे लोकांना मिळत असे. गावोगावी आपली कला सादर करून धान्य किंवा पैसे मागणारा हा परिवार इथे दाखवण्यात आला आहे. गावात वेगवेगळे व्यवसाय करून आपले पोट भरणाऱ्या परिवारांचे सुंदर देखावे सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतील. गावातील शिल्पकार म्हणजेच दगड, माती किंवा लाकडातून सुंदर कलाकृती घडवणारा खरा कलाकारच होता. या शिल्पकाराचा परिवार इथे दाखवण्यात आला आहे. दूध, साखर, रवा, बेसन, काजू, बदाम असे पदार्थ वापरून वेगवेगळ्या मिठाई बनवणाऱ्या हलवाईचे दुकान गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा घटक. असेच गावातील हे हलवाईचे दुकान इथे दाखवण्यात आले आहे. गावातील सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे पाटलाचा वाडा. या वाड्याची शान वेगळीच असायची. उंच दरवाजे, लाकडी खांब आणि भिंतीवरच्या गावाच्या इतिहासाच्या खुणा. पूर्वीसारखा हुबेहूब पाटलांचा वाडा इथे उभारण्यात आला आहे. जुन्या काळात जसा वाडा दिसायचा तसंच इथे प्रत्येक गोष्ट तयार केली आहे. मोठा अंगण, लाकडी खांब, भक्कम दरवाजे आणि पारंपरिक बांधकाम. हा वाडा पाहताना असं वाटतं आपण थेट त्या जुन्या काळातच पोहोचलोय, जिथे पाटलांच्या वाड्यात गावचे निर्णय घेतले जायचे. या वाड्यात शिरल्यावर एका बाजूला गाई बैल बांधण्यासाठी जागा बनवण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला घरातील सदस्य दाखवण्यात आली आहे. घरातील मांडणी, वस्तू आणि त्या व्यक्तींची उभी बसलेली रूपे सगळं काही त्या काळातील साधेपणाची जाणीव करून देते. वाड्याच्या मागच्या बाजूला देखील गुरांसाठी मोठा गोठा बनवण्यात आला आहे. या पार्कमध्ये फिरताना असं वाटतं की आपण थेट आपल्या जुन्या गावातच पोहोचलो आहोत. इथे आपल्या गावातील लोकांचे रोजचे आयुष्य अगदी जिवंत स्वरूपात पाहायला मिळतं. कुणी शेतात काम करताना दिसतं, कुणी जनावरांची काळजी घेताना दिसतं, तर कुणी घरकामात व्यस्त असलेले. प्रत्येक दृश्य इतकं बारकाईने तयार केलं आहे की ते पाहताना खऱ्या आयुष्याची झलकच वाटते.
गावातील विविध व्यवसाय सुद्धा इथे दाखवले आहेत. त्यामुळे पूर्वी लोकांचे आयुष्य कसे होते, त्यांची उपजीविका कशी चालायची हे सगळं सहज समजतं. दैनंदिन जीवनातील कामेही इथे सुंदरपणे दाखवली आहेत. सगळं काही अगदी नैसर्गिक आणि जिवंत वाटतं. तसंच त्यांची राहण्याची पद्धतही इथे स्पष्टपणे दिसते. साधी घरं, मातीची भिंती, लाकडी दरवाजे आणि त्यातले एकमेकांशी जोडलेलं आयुष्य. गावात मनोरंजनासाठी वेगवेगळे खेळ आणि कार्यक्रम होत असायचे. त्यातला सगळ्यात लोकप्रिय खेळ म्हणजे कुस्ती. गावात कुठे मोकळ्या मैदानात किंवा आखाड्यात कुस्तीचे सामने रंगायचे. गावकरी मोठ्या उत्साहाने ते सामने पाहायला जमायचे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचाच जल्लोष असायचा. कुस्ती फक्त एक खेळ नव्हता, तर तो गावच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग होता. आठवड्यातून एकदा भरणारा गावचा बाजार म्हणजे सगळ्या गावांसाठी एक खास दिवस. कुणी माल विकण्यासाठी आणत असे, तर कुणी खरेदी करण्यासाठी. इथे बाजाराचं दृश्य अगदी जिवंतपणे तयार केलं आहे. एका बाजूला भाजी विक्रेते ताज्या भाज्यांचे ढीग लावून बसलेले, तर दुसऱ्या बाजूला फळं आणि धान्याची दुकानं. या पार्कमध्ये पूर्वीच्या सारखाच हुबेहूब बाजार बनवण्यात आला आहे. जसा बाजार असतो अगदी तसंच इथे पण भाजी विक्रेते, फळवाले, धान्य विक्रेते आणि लहान मोठ्या दुकानांच्या रांगा. प्रत्येक दुकानात वस्तू नीटनेटकी मांडली आहे. ताजी भाजी, रंगीत फळे, जणू खरोखरचाच बाजार इथे भरला आहे. पूर्वी गावात मनोरंजनासाठी तमाशा असायचा. या पार्कमध्ये पण जुन्या काळातील तमाशाचा फळ अगदी जसाच्या तसा दाखवला आहे. मंचावर कलाकार उभे आहेत, बाजूला ढोलकी वाजवणारे आणि समोर गावकरी मंडळी उभी आहे. पूर्वी जसे गावाला पाणी पुरवठा करणारी मोठी विहीर असायची, अगदी तसंच दृश्य इथे उभं केलं आहे. या विहिरीभोवती गावातील बाया आणि लहान मुले पाणी भरताना दिसतात. बाया माणसे दोरीने पाणी ओढून काढत आहेत. गावातील सणांचा उत्साह आणि जुन्या आठवणी जपणारं हे सुंदर असं पार्क आहे. तुमच्या मुलांना एकदा तरी नक्की येथे घेऊन जा.